राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल। उपवन अधिकारी कार्यालयातील घटना। बुलढाणा येथील उपसंरक्षण यांच्या कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचे बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। राष्ट्रध्वज अवमान कायदा 1971 नुसार कलम 2 नुसार गुन्हा दाखल। ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तपास सुरू केला आहे। वन विभागाने तातडीने दखल घेत एका वन अधिकाऱ्याकडे तपास दिला असून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया उपप्रादेशिक अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ही माहिती दिली। आम्ही त्याच्यासाठी हातही नाही लावला, म्हटलं हे पूर्ण होऊ द्या पहिले फक्त, मग नंतर हात लाव। आता 1 2 3 4 ध्वज आहे आणि हे जवळपास 1 वर्षापासून या ठिकाणी असल्याचे आमची अंदाज आहे याच्या परिस्थितीवरून। मग 1 वर्षात हे झोपले काय, यांचं लक्ष का गेलं नाही? आमची इच्छा आहे की यांच्या सगळ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। सगळा स्टॉप आता याला जमा करता हो। हां एक दोन देशापर्यंत नाही जायचं, तुम्ही भ्रष्टाचार करा, पैसे खा, काही करा, आमचं काही म्हणणं नाही, पण देशाचा तिरंगाचा अपमान आहे राणीबाग उद्यान येथे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे साहेब यांना तिरंगा झेंडे 4 भाषामध्ये लावलेले आणि गुंडाळून ठेवलेले एका ठिकाणी आढळून आले होते। सदरची बाब त्यांनी वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली। त्यानंतर वन विभाग सदरचे झेंडे येथे कोणी कधी कशासाठी आणून ठेवले या बाबतीचा तपास घेत आहे। आज रोजी यातील फिर्यादी सतीशचंद्र रोठे हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितले की वनविभागाची जमीन जी आहे तिथे सदर याच्यावर राष्ट्रीय ध्वज तिरंगा आपला अस्ताव्यस्त पडलेला आहे असे त्यांनी फिर्याद दिली। त्यावरून आमच्या येथील सपोनी प्रताप बोस हे सदर ठिकाणी गेले व सदर जे तिरंगा राष्ट्रीय ध्वज जे पडलेले होते ते आणून पोलीस स्टेशनला जमा केलेले आहे आणि सदर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे।